The material suitable for making electromagnet should have. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे हाय रिटेंटिव्हिटी अँड हाय कोर्सिव्हिटी. बी ऑप्शन आहे लो रिटेंटिव्हिटी अँड लो कोर्सिव्हिटी. सी ऑप्शन आहे हाय रिटेंटिव्हिटी अँड लो कोर्सिव्हिटी. आणि डी ऑप्शन आहे लो रिटेंटिव्हिटी अँड हाय कोर्सिव्हिटी. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. पहिले डिस्कस करूया याच्यावरती काय. तर आता आपल्याकडे 2 टर्म आहे, एक म्हणजे रिटेंटिव्हिटी आणि दुसरं म्हणजे कोर्सिव्हिटी. तर सर्वात पहिली रिटेंटिव्हिटी काय असते त्याच्यावरती आपण डिस्कस करू. मग त्याची डेफिनेशन वगैरे लिहून घेऊ, ते कॉन्सेप्ट लिहून घेऊ आणि मग आपण डिसाईड करू. तर इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी काय लागते. मग रिटेंटिव्हिटी इट इज द ॲबिलिटी ऑफ electromagnet. It is the ability of electromagnet which means that the electromagnet remains magnetized even after removal of the removal of the magnetic फील्ड. जरी तुम्ही मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तरी तो मॅग्नेटाइजच राहिला पाहिजे. यालाच काय बोललं जातं, रिटेंटिव्हिटी. द रिटेंटिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट, त्यासाठी तो कसा पाहिजे तर लो पाहिजे, शुड बी लो. जेणेकरून should be low so that after removing the electric current किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणा, इलेक्ट्रिक करंट to the substance doesn't get magnetized. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही and return to its original state. जर आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचं असेल तर आपली रिटेंटिव्हिटी लो पाहिजे, एवढंच समजलं. आता कोर्सिव्हिटी काय असतं तर ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. कोर्सिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज याची डेफिनेशन घेऊ. कोर्सिव्हिटी is defined as the intensity. Coercivity is defined as the intensity of electromagnetic force that should be minimum
electromagnetic force that should be minimum. The magnetizing intensity is the intensity magnetizing intensity is the intensity that is used to bring the electromagnet काम करतो परत राईट करतो इलेक्ट्रोमॅग्नेट परत लिहितो इलेक्ट्रोमॅग्नेट to its ओरिजिनल स्टेट ओरिजिनल पाथ किंवा ओरिजिनल स्टेट म्हटलं तरी चालेल. ओके, यालाच काय बोललं जातं कोर्सिव्हिटी. म्हणून आपण म्हणू शकतो की जर इलेक्ट्रोमॅग्नेट जर बनवायचं असेल तर कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी दोन्हीच्या दोन्ही काय पाहिजे लो पाहिजे. हेन्स the materials suitable for making electromagnet should have low retentivity and low coercivity. आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी दोन्हीच्या दोन्ही कशा लागतील लो. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी. जर इलेक्ट्रोमॅग्नेट जर बनवायचं असेल तर कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी कशी पाहिजे तर लो पाहिजे. तर ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन.